काय मित्रांनो, आज मी काय रेकॉर्ड करू शकलो नाही, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय मी काय ट्रेड केलाय. तर बघा, या अकाउंटमध्ये आपला छोटासा अमाऊंट केलेला आहे, आपण टाकलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आज पण 4,000चा प्रॉफिट बनवलेला आहे. 3 स्ट्राईक प्राईस म्हणजे ट्रेड मारला होता, एक कॉल आणि पुटमध्ये. हे बघा ऑर्डर लिस्ट आहे आपली. हे ऑर्डर लिस्टवर आपण इथं मी 33, 31, 42, 56 पुटमध्ये 42, 56, 45, 47 म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट काढला. हा 110, 4 त्याचा 6 पॉईंटचा लॉस झाला. 122, 29 कॉस्ट टू कॉस्ट जवळपास. आणि आपण एक म्हणजे जिथं मी नाही स्कॅल्पिंग करतो, म्हणजे क्विक मूव पाहिजे, एंट्री घेतली की डायरेक्ट प्रॉफिट दिसला पाहिजे, अशा प्रकारे स्कॅल्पिंग करतो. नाहीतर मग हे बघा, इथं आपण 160वर बाय केला, मुवमेंट आली नाही पुढ साईडला, 158वर लगेच विजिट करून टाकला. हा बघा 159वर घेतला, कारण की इथं मला वाटत होतं की वर जाणारच आहे, परंतु त्यांना एक रिव्हर्स दाखवला, त्यामुळे मी लगेच कट करून टाकला. पण डबल मी त्याच्यामध्येच लगेच एंट्री घेतली आणि 159वरून 67पर्यंत पॉईंट बुक केले. नंतर परत त्याच्यामध्ये तिथनं मला वाटलंच की समजा तिथं थोडा पाऊस घेऊ लागला, म्हणून मी परत त्याच्यामध्ये एंट्री घेतली आणि 68वरून 176पर्यंत वाढवला. त्याच्यानंतर इथं मला 5 पॉईंटचा लॉस भेटला, कारण की मी ते एका मोठ्या ब्रेकआउटच्या तयारीमध्ये होतो. 1154 मला मी दाखवतो. बघा 24,350चा कॉल, 350चा 180. हे बघा या ब्रेकआउटच्या नादामध्ये होतो मी. इथं या ठिकाणी इथं मी पोझिशन बनवली होती 11:59 12च्या आसपास. इथं पण टाईम दाखवतो. हे बघा इथं गेला ते 11:54 180, हे 54 11:54 12:09. इथं 5 पॉईंटचा लॉस बुक केला, कारण की माझं एक्सपेक्टेशन होतं की इथनं जर यांना ह्या 200च्या लेवलला जर ब्रेकआउट जर दिला तर इथनं कमीत कमी 300पर्यंत आपल्याला टार्गेट भेटलं असतं. इथपर्यंत हे माझं टार्गेट होतं इथं. त्याच्यामुळं मी इथं 5 पॉईंटचा लॉस ॲक्सेप्ट केला होता, कारण की यानं जर हा डे जर ब्रेक केला असता तर एक आपल्याला शॉर्ट कवरिंग पुट साईडला पाहायला मिळाली असते. परंतु त्याच्या उलट झालं, आपल्याला एक कॉल साईडला शॉर्ट कवरिंग पाहायला मिळाली. तिथून मार्केट खाली गेला. हे बघा 180 175 इथं 5 पॉईंट लॉस घेतला. आणि मी त्याच्यानंतर 2:14ला 2 तासच्या नंतर कॉल साईडला ट्रेड पण केला. 24,150चा कॉल मी बाय केला. 24,150 दाखवतो. 154च्या आसपास घेतला होता. इथे 154ला घेतला होता. बघा टायमिंग किती आहे, 154 2:14 आणि काही फ्रॅक्शन सेकंदामध्ये 2:14.56 म्हणजे फक्त 40 सेकंदाच्या आतमध्ये मी हा 1 मिनिटाच्या आतमध्ये ट्रेड एक्झिट केला. 2:14च्या कॅन्डलमध्ये 154 159. बघा तुम्हाला दाखवतो मी इथं.
तर 2/13/2014 मी या कॅन्डलमध्ये एंट्री घेतली. इथेच 2/14ला या इथे या कॅन्डलमध्ये, आणि 2/60ला इथे एक्झिट केला. कारण की मार्केट इथनं वर गेला आणि होल्ड केला, परंतु कारण की माझं इथपर्यंत टार्गेट होता. मला फक्त हा डे हायपर्यंत, आणि त्याच्यानंतर मी एक डाऊन साईडचं पाहत होतो, परंतु ती शॉर्ट करून आपल्याला डायरेक्ट पाहायला मिळाले. त्याच्यामुळं आपण तिथं थोड्या प्रॉफिटमध्ये बाहेर पडलो. क्विक स्कॅल्पिंग केली तिथं बघा. याच्यामध्ये इथं लगेच एक्झिट केला, नाहीतर मग आपल्याला हा मूव इथनं जवळपास 60-200पर्यंत आपल्याला एक इथं शॉर्ट कवरिंग पाहायला मिळाले. इथं ज्या लोकांचे सेलरचे स्टॉप लॉस होते पूर्ण हँड झाले, आणि ही एवढी आपल्याला शॉर्ट कवरिंग पाहायला मिळाले. तर अशा प्रकारे आपण फक्त इथं थोडं मिनिमम प्रॉफिट घेतलं 5 पॉईंटचं. बाकी आपल्याकडनं मी गाडीमध्ये कामात असल्यामुळं मी काय होल्ड करू शकलो नाही ट्रेडला, आणि केला पण नाही. मला स्पीड स्कॅल्प करायचा होता. तर अशा प्रकारे आपण आज जास्त नाही पण एक छोटासा प्रॉफिट बनवलेला आहे 4,000 रुपयाचा, 4,000 प्लस. ओके बाय. पाहू उद्या काय होतं आहे. तर अशाच माहितीसाठी, नवीन नॉलेज शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. ओके बाय. थँक्यू. तुम्ही पण कळवा तुमचा डे कसा गेला तर.